नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पूजा असली की पंचामृत हे आलंच, तर आज मी तुम्हाला दाखवते पूजेचं पंचामृत। 1 कप दूध, 3 टेबलस्पून दही, तूप 1 टेबलस्पून, 3 टेबलस्पून साखर आणि 2 टेबलस्पून मध। हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय। आता आपण हे काढून घेऊया। आपलं पंचामृत तयार आहे। यात हे 5 पदार्थ आहेत म्हणून ह्याला पंचामृत म्हणतात। आणि मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। आणि सणासुदीचे दिवसही आलेले आहेत, तेव्हा अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहायचे रुचकर मेजवानी विथ अर्चना। गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहेत आणि त्याचा नैवेद्यही लागणार आहे। तर आज मी तुम्हाला दाखवते खिरापत आणि पंचकात्या। गॅस सुरू करूया। आपण इथे घेतो 1 वाटी सुकं खोबरं, आपण ते किसून घेतलेलं आहे। यात 2 टेबलस्पून पिठी साखर। आता आपण हे भाजून घ्यायचंय। हे जास्त नाही भाजायचंय। साखर आणि खोबरं एकजीव झालं की गॅस बंद करायचंय। हे झालेलं आहे। आता गॅस बंद करूया। पाव टीस्पून वेलची पावडर, सगळं मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा। आणि आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। आपली खिरापत तयार आहे। सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, खजूर आणि खारीक थोडीशी भाजून घ्यायची आहे। साधारण आपण इकडे घेतले 100 ग्रॅम खजूर आणि आपण इथे घेतले 100 ग्रॅम खारीक आणि दोघांच्याही आपण बिया काढून घेतल्यात। आणि आता हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचंय। हे भाजून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सर मधनं काढूया। हे झालेलं आहे, आपण काढून घेऊया। आणि हे मिक्सरचं भांडं असंच ठेवायचं आपल्याला। पुन्हा गॅस सुरू करूया। 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतले आपण। त्यात आपण घेतोय 3 टेबलस्पून खडी साखर आणि 2 टेबलस्पून खसखस। आणि आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचंय। हे झालेलं आहे। गॅस बंद करूया। आणि आता पुन्हा आपण हे मिक्सरला लावायचंय। काढून घेऊया। बघूया झालंय का। छान ग्राइंड झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात घालूया।
आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. पंचखाद्य तयार आहे. खिरापत आणि पंचखाद्य तयार आहे. गणपती बाप्पांची सोय झालेली आहे. तेव्हा नक्की ह्या गणपतीला करायचंय आणि रुचकर मेजवानी पाहत राहायचंय. मला ना नैवेद्याचे पदार्थ खूप आवडतात. आपण करतो ते नेहमीच्याच पद्धतीने, पण आपण नैवेद्य दाखवल्यावर त्याला काही वेगळीच चव येते का मला माहित नाही. तर आज मी तुम्हाला एक फेमस नैवेद्य दाखवणार आहे आणि तोही आपल्या गणपती बाप्पाचा उकडीचे मोदक. उकडीचे मोदक म्हटल्यावर सुरुवात होते उकडीपासून. तर आपण उकड करायला घेऊया. गॅस चालू करूया. आपण इकडे 3 कप पाणी घेतोय. त्यात आपण चवीला थोडंसं मीठ, 1 चमचा तूप किंवा तेल आणि हे उकळून द्यायचे. पाण्याला उकळी आले. आपण गॅस बंद करूया आणि आता आपण हे 3 कप तांदळाचं पीठ घेणार आहोत. छानपैकी ते मिक्स करायचंय. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया आणि एक 5 मिनिटं वाट बघायची. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ही जी उकड केली आहे ती आपण एका भांड्यात घालून थंड करून घेऊया. आणि हे थंड होतंय तोपर्यंत आपण आतलं सारण करून घेऊया. त्यात आपण 1 चमचा तूप घालूया. आपण इकडे 3 वाट्या खोबरं खाऊन घेतलेलं आहे. ओलं खोबरं आहे आपलं. आणि आपण 3 वाट्या जर खोबरं घेतोय तर आपण 1.5 वाटी गूळ घेणार आहोत. गूळ बारीक करून घेतलाय आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता हे होत आलेलं आहे. आपण ह्याच्यात वेलची पावडर घालूया, तुम्हाला आवडेल तेवढी. आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया. छान असं ते सुकलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. उकड थंड झालेली आहे. आता आपण ती व्यवस्थित मळून घेऊया. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचंय. आता बघायचं आपला गोळा व्यवस्थित होतोय का. गोळा व्यवस्थित होतोय, कारण जर ते व्यवस्थित मळलं नाही तर तुमचा मोदक फाटणार. छान असा गोळा होतोय. आपण हे जरी मळून घेतलं असेल ना तरी आपण कुठच्याही बेसवर घेऊन तो अजून थोडासा मळून घ्यायचा आणि नंतर मग तो आपल्याला मोदक करायला सोपा जातो. तर आता आपण हे चॉपिंग बोर्ड आहे तो घेऊया. थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि आपण आता एक प्लेट घेऊया.
प्लेटला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल. आणि आता एक गोळा करून घ्यायचा आहे. अंगठा घ्यायचा आपला आणि तो असा बरोबर मधोमध प्रेस करायचा आहे. दोन्ही अंगठे मध्ये ठेवायचे आहेत आणि छान अशी त्याची पारी करून घ्यायची आहे. जेवढी पातळ करता येईल तेवढी करायची आहे. त्यानंतर आपण अशा ह्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आणि मग ह्यात आपण जे सारण बनवलेलं आहे ते घालायचंय आणि मग असा अलगद असा प्रेस करायचा, वरून दाबायचंय. असेच मी सगळे मोदक करून घेते. तुम्ही बघत असाल मगाचपासून की इकडे एक बाजूला फ्राय पॅन आहे आणि त्याच्यामध्ये एक रेड कलरचं भांड आहे, तो स्टीमर आहे. आता आपण काय करूया, गॅस चालू करूया. आपण या फ्राय पॅन मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे की ते फक्त तळ त्याचा बुडेपर्यंत तेवढंच घेतलेलं आहे. आता आपण ह्या स्टीमर मध्ये सगळे आपले मोदक ठेवूया. केळीचं पान ठेवलंय आतमध्ये आणि केळीच्या पानाला थोडंसं तेलाचा हात लावलाय. आता आपण ह्याच्यावर दुसरा डबा ठेवूया. आता हे झाकण लावूया आणि 10 मिनिटं आपण वाट बघायची. छानपैकी वाफ येते. बघते मी उकडीचे मोदक तयार आहेत का. बघायचा हात लावून त्याला की ते चिकटते का. चिकटत नाहीयेत, उकडीचे मोदक झालेले आहेत. आपण गॅस बंद करूया. गणपती बाप्पांचा नैवेद्य तयार आहे. ते खाऊन गणपती बाप्पा तर खुश होणारच आहेत. तुमचे पाहुणे खुश होणार आहेत आणि तुम्ही खुश होणार आहात. तुम्ही खुश झालात म्हणजे काय करणार, तुम्ही पटकन सबस्क्राईब करणार आहात. ज्याप्रमाणे गणपती बाप्पा दरवर्षी येतात त्याचप्रमाणे मोदकही येतात. तर आज मी तुम्हाला मोदकाचा वेगळा प्रकार दाखवते, ड्रायफ्रूट मोदक. इथे आपण 200 ग्रॅम मावा घिसून घेतलेला आहे, तो घालूया. ह्याला खवाई म्हणतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि हे आता साखर वितळेपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवून परतत राहायचं आहे. हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. जेव्हा त्या माव्याला तूप सुटतं आणि तो गोळा होत येतो म्हणजे हे मिश्रण तयार आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि साधारण आपण एक 2 ते 3 तास हे ठेवायचं आहे. पण मी ऑलरेडी ते करून आणलेलं आहे. मी घरनं करून आणलेलं माव्याचं मिश्रण घेते. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालतोय. त्यानंतर आपण इकडे काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले, तो घेणार आहे आणि जास्त प्रमाण घालायचे. बदाम घ्यायचे आणि आता मिक्स करायचे. हे आता आपलं मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण मोदकाचा साचा घेऊया. छान असं मळून घ्यायचंय. असे आपण बाकीचे सगळे मोदक करून घेऊया.
मोदकांना थोडं रंगीबेरंगी बनवण्याकरता आपण इथे थोडासा ऑरेंज कलर ठेवलेला आहे, तो घेऊया. तो मिक्स करायचा. आपले रंगीबेरंगी मोदकही तयार आहेत. अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूट मोदक तयार आहेत. हे रंगीबेरंगी मोदक गणपती बाप्पाला तर आवडणार आहेतच, तुम्हालाही आवडणार आहे. तर नक्की करून बघायचंय आणि गणपती बाप्पा मोरया. प्रसाद म्हणून काहीतरी गोड बनवायलाच हवं, तर आज मी तुम्हाला दाखवते केळ्याचा हलवा. गॅस सुरू करूया. आपण तूप घेणार आहोत 1 टेबलस्पून आणि ते वितळून द्यायचंय. तूप वितळलेलं आहे. इथे आपण 4 केळी घेतलेली आहेत कापून आणि पूर्ण पिकलेली नाही घ्यायची. 4 टेबलस्पून आपण ओलं खोबरं घेतले किसून, ते घालूया. आता आपण ह्यात घेऊया 3 टेबलस्पून साखर आणि हे मिक्स करायचंय. साखर थोडीशी वितळून द्यायची आणि हे स्लो फ्लेमवर करायचंय, नाहीतर मग केळं जे आहे ते जास्त नरम होईल. इकडे आपण मिल्क मसाला घेतलेला आहे, तो घालूया. साधारण 2 टेबलस्पून. अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट चॉप करून घेतलेत, काजू आणि बदाम, ते घालूया. आता गॅस मोठा करून हे फक्त मिक्स करायचंय. हे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि आपण ह्याला बदाम थोडंसं गार्निश करूया. केळ्याचा हलवा तयार. हा केळ्याचा हलवा नक्की करून बघा आणि गणपती बाप्पा मोरया. मोदकांमध्ये नेहमी मला वेगवेगळे प्रकार करायला आवडतात आणि त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, काजू गुलकंद मोदक. गॅस सुरू करूया. आपण आता कढईमध्ये साखर घेऊया. साधारण हे 4 टेबलस्पून साखर आहे आणि त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घ्यायचंय, म्हणजे 2 टेबलस्पून. हे छान उकळून द्यायचंय. बघायचंय आपल्याला साखरेचा पाक झालाय का. शेवटचा ड्रॉप बघा, तो आल्यावरती तार येते आहे. हे झालेलं आहे. आता आपण ही 1 कप काजूची पावडर आहे ती घालणार आहोत. काजूची बारीक पावडर करून घेतली आपण. सगळं मिक्स करायचंय. हे झालेलं आहे. आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया. आपलं काजूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपण काय करायचंय, गुलकंदाचं मिश्रण करायचंय. तर आपण एक इकडे 4 टेबलस्पून गुलकंद घेतले, त्याच कढईमध्ये घेतोय आपण. आणि आपण ह्यात घेतोय 4 टेबलस्पून काजूची जाडसर पावडर. ह्यात आपण पाणी वगैरे काही नाही घालणार आहे, कारण गुलकंदाला पाणी असं थोडंसं ओलसर असतं गुलकंद. आता हे मस्तपैकी मिक्स करायचंय, म्हणजे पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला हा परतत राहायचंय.
त्याच्या गुलकंदातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. हे मस्तपैकी छान होतंय, पण असा छान सुगंध आहे गुलकंदाचा तो. पण तुम्हाला हे कधी अनुभवायला मिळणार, जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा. आता ह्याचा पण बघा गोळा झालेला आहे पूर्ण. हे फिरतंय आतमध्ये, बघितलं, असा गोळा पूर्णपणे फिरला पाहिजे. आपण आता गॅस बंद करूया आणि हेही मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचंय. आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला मोदक अजिबात करायचा नाहीये. दोन्ही मिश्रण थंड होऊन द्यायचे. आपली दोन्ही मिश्रण थंड झालेली आहेत. आता आपण मोदक करून घेऊया. हा एक गोळा झाला आपला. ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे. आता ह्याचे गोळे बनवून घेऊया आपण. ह्याला नीट आकार द्यायचे. आता आपण काजूच्या मिश्रणाचे गोळे करून घेऊया. हे थोडेसे मोठे गोळे करायचे आहेत. आता हे आपण जे गोळे केलेले आहे त्याच्या आतमध्ये हा गोळा घालायचा आहे. अशा प्रकारे आपले सगळे जे काजूचं आणि गुलकंदाचं स्टफिंग आपण जे केलेलं ते गोळे वळून झालेले आहेत. आता आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण सगळे हे मोदक जे आहेत करून घेऊया. अशा प्रकारे आपले काजू गुलकंद मोदक तयार. माव्याचे मोदक तर आपण नेहमीच खातो, पण हे वेगळे मोदक जरूर करून बघा आणि खाऊनही बघा. आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.